विगी माय कोण? प्रतिभाताई पाटील खानदेशनी पोर राष्ट्रपती वेगी पण एखादा फोटो देखाडा बिगर पदरना शेका पहिनी सोन एक बी फोटो पदर बिगरना नाही शे राष्ट्रपती वेगी मन माय तरी पदर पडू दिना नाही आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जासनी पलो तिरपा कोचिलेस वो काकू वो संगो काकू पदरले ओ बहीण तू अजून खिचडी वाट राहिनी ओ काकू हा बचत गटनी मीटिंगला जात पदर तिरपा कोचिलेत येडी अक्का वावर मा बी कुदू दिना नाही तिथला अक्का शांतता लागू द्या भाऊ तुम्हाला परसा दे का पेटान सांगे दोर बी लई फिरत जाऊ मी असं दोन बिना टाकाले बा तुम्ही लगे पाचेला माराना बजेट डगतास माझा जगाचा मालक डोक्यावर पदर घेतो बर का बहिणी सोन ओ ताई सोन ओ सोन चिडी सोन पदर म्हणतो हा देवनी सुद्धा पदर लिहिल शे हो अजून सांगू का आपली संस्कृतीच आहे हिंदू धर्माची डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटायला आला पाहिजे आले ना प्रभू मग तुमच्या डोळ्यात अश्रू काहून येता तेव्हा शबरी माता सांगत होती सच्ची बताऊ लखन जर भगवंत माझ्या दारात आला अरे आपल्या हिंदू धर्माची प्रथा आहे परंपरा साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांची पूजा झाली पाहिजे त्यांचं पद्य पूजन झालं पाहिजे मला पाय धुवायची इच्छा आहे पण काय करू लहानपणी मायबापांचा त्याग केला आणि देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही रे देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही या म्हणून शबरी माय रडत होती बरं देवना पाय धुवायला म्हणा पण भांड नाही म्हणे मनीषीन शबरी माता रड राही ती लखनजीनं विचारलं आई जगाचा मालक तुझ्या दारात आहे तुझ्या कुटियाच्या समोर आहे तरी तुझ्या डोळ्यात अश्रू की एवढ्यासाठी की देवाचं पाय धुवायचे आणि देवाचं पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही तेवढ्यासाठी रडते आई ऐक ना देवाचं पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे ही भक्ती आहे महाराज हा जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे आणि जेव्हा भगवंत आल्याच्या नंतर शबरी मातानं चाकून ठेवलेले बोर प्रभूंना खाऊ घातले प्रभूला खाऊ घातले देव काय राहता उष्टा बोरे या लाईट आता वय आलेत मला ताना लोकांना तोंडे दिकी राहणार नाही हा शेका काही सुविधा आता एखादा फिरावा ना मला आडाहात करणं पडणार ना कारण तुम्हाला भाव माल काढायला पाहिजे जवळून तुम्ही माल दिखतात नाही तवलगून काही टाया बसवतो मला असं वाट राही ना तुम्ही आशी राहणार का रडी राहणार काही सुधरी राहीना नाही माले आणि मला तुम्हाला चेहरा देखाशिवाय सुधरावत नाही माले कारण मला हसत खेळत लोक आवडतस काही होईन का सुविधा सरपंच साहेब गेले का करू राहिले का बरं हरी विठ्ठल 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 शबरी मातेनं बोर दिल्याच्या नंतर प्रभू बोर खातो ते उरलेले बाकीची बोर लखनजीच्या हातात दिले लखनजी म्हणे भाऊ तू बी खाय म्हणे या बोरे लखनजीकडे बोर दिनात लखनजीने आत्मालिनात लखनजीना मन मावून लखन म्हणे बापरे म्हणा भाऊ ते बोरे काय राहणार म्हणे आई बहीण ना उष्टा कोणा उष्टा बोरे काय राहता शबरी माताना लखनजीना आत्मा दिनात लखनजीला अशा पश्चाताप या बोरे कस काय खाऊ म्हणे कारण लखनजी जरा स्ट्रिक्ट स्वभाव नव्हतात त्यामुळे या बोरे कस काय खावानं आणि तव काय कोलगेट होतं नाही शबरी माईन दात गशी ठेवावतीन बो हां नाना तरे ना प्रश्न उभा आहेत आई मायनं किरून तोंड व्हायचे काय आई बहिणीत उष्टा करटी यायच्यात कस काय खावानं लखनजीनं विचार केला माझ्या जगाच्या मालकानं नाही केला विचार माझ्या जगाच्या मालकानं भक्ताची उष्टी बोरं खाल्ली ना तर जात बघितली ना तर बोरं उष्टी बघितली भाव बघितला आणि भाव बघितल्याच्या नंतर माझा भगवंत भक्ताच्यासाठी काही करायला तयार असतो
एक नंबर प्रमाण घेतलं. थोर प्रेमाचा भुकेला हातचे दुष्काळ. त्याला पुढे जाऊन तिसऱ्या चरणामध्ये याच अभंगा म्हणतात. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, पोहे सुदाम देवाची फक्की मारी कोरडेची. जेव्हा सुदामजीचं पोहे बघितलं ना, पोहे कच्चं होतं तरी फके मतलब खात होते भगवंत. ते कच्चे हाव भाव मनमा ठेवाच नाही. कच्चा पोहे बी खाय देव. काय वेगळे बहिणीस बोनीन पायरे दांगडू आते ते आत्मा मूठ धरी म्हणे वावर मा बी कुदू दिलं नाही तिथला पा. शांतता लागू द्या, शांतता लागू द्या भाऊ. तुम्हाला परसा दे का पेटान सांगे दोर बी लई फिरत जाऊ मी असं दोन बिनं टाकाले बा. तुम्ही लगे पाचेला मारानं बजेट डगतास. भाव बघितला, जात नाही बघितली. काही काही लोकांना जातीचा लय पुडका असतो, पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जातीला व्हॅल्यूच नाही. हा काय ना, आमच्या संत सांगतात सगळ्यांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार. जातीपातीला व्हॅल्यू नाही. बाबांनी गोड प्रमाण घेतलं. जात बीत कुलशील मात भजका त्वरित भावनायुक्त. नाही का, इथं भावाला किंमत आहे. तुम्ही कोण गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका. राग कला, राग कला, राग कला, राग कला जानत तुका, राग कला जानत तुका. क्या गाव कोई सुनने वाला, क्या गाव कोई सुनने वाला, सुनने वाला, सुनने वाला. त्याशना गोया बरेलच येत मला उभा बी राहू देत नाही लग मग फुकी राहणार त्या. हा तयारी पाहिजे महाराज. गाडी येऊन पहिले वर हात कर ठेव. कितलं भारी प्रमाण लिहिरा ना त्या बरोबर प्रसंगनुसार. माल सरकू सुद्धा दी राहणार नाही. आडीनातले लाईट येईल मला त्याशनी. हा महाराज पाहिजे बरं आहे मटेरियल. हो कितलं वेळेवर प्रमाण आहे. तिन्ही प्रमाण एकदम प्रसंगानुसार झालेले आहेत. नाही ते बराच लोक गाडी निघाच नाही मग वर हात करतो. ओ भाऊ निघ रे आप्पा. आता कितला बी वर्तन गायत गाडी निघ रे ओ काका. गाडी येऊन पहिले वर हात कर ठेव. गोड प्रमाणात घेतले महाराज. माझा भगवंत भावाचा भुकेला आहे. तो तुमची जातपात बघत नाही. काही काही लोकांना जातीचा पुडका आहे. काही काही लोक इथला पुडका होता बाबा. तुम्ही आयराने समजस का नाही नाही काहीच कळेना. तिन्ही जण असले नाही. हा ना अरे भगवान प्रॉब्लेम होता. म्हणजे मन म्हणेल बडं वायबर जाई. मग आता काहीच कळेना. तुम्हाला कळणार नाही म्हणल्यावर तुम्हाला अरे देवा. पण ठीक आहे मला समजून घ्या. कारण असं आहे ना, मला इथं काना देशाचा पुत्र म्हणून ओळखतात आणि माझी इथं ओळखच अशी का मी खानदेशी आहे म्हणून. हां आणि कसं आहे ना गुरुजी चंदू बाबा, बात अशी आहे गोष्ट की प्रत्येक माणसानं ज्याच्या त्याच्या भाषेचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. जर युपीतला माणूस, बिहारमधला माणूस तो जर साड्या विकायला दुसरा देश म्हणा, दुसऱ्या देशातला माणूस जर साड्या विकायला येतो तो आका पोका म्हणस. पोका 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 तरी आपण त्याला सांगतो हा छाव का बा छाव. म्हणजे काही सुधरत नाही तरी आपण त्यान भाषा बोलतस. तो तथा त्यान भाषा आता ही किराणा मग आपल्या आपल्या आठ काल काय नुकसान शे मनीषी माल बोलणं पडस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला काना देशातला असल्याचा मला स्वाभिमान आहे म्हणून मी आपल्या परिसरात म्हणजे काना देशामध्ये कीर्तन करत असताना मी आयराणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही माहिती आहे आणि मन तोंडे वाटे तुम्हाला ऐकायला आवडच बी असं मला वाटस. कारण मला बराच बरोबर आहे ना बहिणी सोन. हा अरे वा मन सोन चिडा. अरे वा काय वातावरण शिवू. तुम्ही किरोद न ते राहणार या ना किरोद नंबर लागी रे.
या बरं आहे ताको आमना तिकडे ना ते बिचारा बलता बोया लोके त्या फाशे पारदी लोके इथला बोया राहतस ना त्या आपला गुरुजी होतात ना कृष्ण माऊली त्यासले सुद्धा कार्य गुरुजी हे आमना घर चालले गुरुजी म्हणजे त्यासना मनमा भाव खूप चांगला पण भाषाच तशी त्यासने मला तारीख दिनी बाबा बोगीर बाबा का रे ए महाराज म्हणत काय ए तू आमना गावले ये रे कीर्तनले ते साला आमना गावा मीटिंग बसणी बट्या बाया सांगणार त्या भुऱ्याला बोलावर त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला त्याला बोलायला पण मला सवय जायला ते ऐकानी इतका भारी सांगेन तो त्यासले नाव माहित नाही ना पहिलं कीर्तन होय झालं तर दुसरं कीर्तना टाइमली मीटिंग बसच त्यास ना गावमान मग त्या ठरावतो कोणले बोलावाना मग त्यासनी मीटिंग बसणी बट्या बायासनी सांग होई जाण त्याच महाराजले बोलावा दोंडायचा ना तो महाराज आता त्याला नाव सुधरे नाही मला सांगतो ए महाराज ये रे तू ए महाराज चाल रे त्यान मायना साल्या बठ्या बाया सांगण्यात तुला नाव त्या बाया सांगणार त्या भुऱ्याले बोलावा रे त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते म्हणतो ओ भाऊ तारीख नको देऊ पण इथला गोमाल नको रे काका ती पद्धत राहत त्याने नाही का बोलायला हो त्याने पद्धत असते हो आणि मला ती आवडस मी कानादेश नाही म्हणीन आणि तुमले आई बी सांगच बरं जर बाबांच्याकडे कार्यक्रमाला गेलो तर त्यांची भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे हां नुसतं आठे जर दुकान मांड मग फक्त इथलीच जागा मग धंदा होई तुम्ही जर बंद करते ना ते म्हणून दुकानं बंद पड जाई मनीषीन भाषाच ना इथला परफेक्ट अनुभव ठेवस ना मी विदर्भात गेलो तरी विदर्भाची मराठी आली पाहिजे मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्यातली मराठी आली पाहिजे ना आपल्याकडनं उभाटे नाकला ना बी यावायला पाहिजे हां तुम्ही म्हणशान महाराज आपल्याकडे आदिवासी ती ताबी येई मला तुम्ही नित्य सांगा ना कोणतीही भाषा बोला आणि गमड हां असं काही नाही मी बटट दरी ठेल शे फक्त भाषा ही परफेक्ट असली पाहिजे कोणची का बोलत नाही पण परफेक्ट असं मिक्स नाही व्हायला पाहिजे हो आणि जर कधी परफेक्ट भाषा उनी ना ते माणूसनी फसगत होत नाही मयूर बाबा कारण मी अजून माझं वारमा कुदेल नाही बरं अजून आडमुल्लान टाकराय नो हां भाषा परफेक्ट यायला पाहिजे नेमकं काय जाय माहीत आहे का मी सातवीले असताना मला मित्र होता वर्गमित्र 5वा 6वा पिरियड चालू होता जॉग्रफीचा पिरियड चालू होता त्याला बहिर्देशाला जायचं होतं पोटात दुखायला लागलं आता सर शिकवत होते पॅरेग्राफमध्ये होते सर मतलब सुरुवातीचा पहिला पॅरेग्राफ शिकवत होते सर तोपर्यंत या भाऊ ना पोटमा कणनिंग न्याव म्हणे सर आता त्याला असं वाटे मला जाणं ते शे पण याला काय म्हणतस बा भाषाना परिणाम सांगच बरं आता खेडागावमा परफेक्ट मराठी बी ये नाही पहिले जेमतेम गुरुजी सुद्धा आहे रे नाही मग बोलत पहिले त्यामुळे मराठी इथली ये नाही ना मग त्याला असं वाटे बो म्हातारा लोकेश ना शब्द होता परसाकडले झाडा बसाले त्याने ते पक्का ऐकलं होतं त्याला असं वाटणं बाबा लोके म्हणतस म्हणजे आईच बरोबर आहे भो मग उठ ना तू म्हणे सर म्हणे काय रे झाडाला जायचे बाड्या खाले बट अख्खा आयुष्य पडेल आयुष्यभर जाण नाही खालबट म्हणे बाड्या बटी घ्या अको 5 मिनिटं मग काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे बाड्या बस रे आयुष्यभर झाडायचं जे रे आता शिकून घे बाड्या खोबट ना बाड्यान जोर मग काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे म्हणे बडव्या खाली बाईस अरे शिकून घे ही वय गेल्याच्या नंतर शिकायला भेटणार नाही शिकून घे म्हणला 5 मिनिटानंतर पोरे म्हणे सर वाजगंधा यावं लागेल म्हणे का रे काय झालं म्हणे बाड्याने पराक्रम कर टाका म्हणे सर म्हणे तुला अक्कल आहे का रे 7वीचा विद्यार्थी तुला बोलता येईना सांगाय पाहिजे ना तुला काय त्रास होतो म्हणे मी तर कवय ना सांग राहिनो झाडाला जायचंय ओ आप्पा त्याला झाडाला नाही रे त्याले संडासले म्हणतो रे काका विठ्ठल 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 भाषा परफेक्ट आली पाहिजे एवढंच मला म्हणायचं होतं ऐका भाव माझा भगवंत पाहतो जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही या काही लोकांना जातीपातीचा पुडका होता नामदेव बाबा ती लोकांची जिरवली देवानं काही लोक सांगत मालकान त्यान घरनं पाणी चालत नाही मी त्यान घरनं खात नाही असा म्हणणारच नाही अशी जिराय पोऱ्या 35 वरीच नाव घ्या लगीन जोय नाही कताईन भेटणे तताईन करलंय ना मग आता लोक सांगता का आप्पा तुमले त्याच ना घरनं पाणी चाले नाही आई बहीण त्या रांधेरून देणार हात बुचकाय बात काय का वाढेन तुमले जिरवली का नाही देवाच्या विरोधात जायचं नाही हो माझ्या देवाच्या नियमात राहील याच्या नंतर बरं नाहीतर मग पश्चाताप शिवाय पर्याय नाही शबरी आई भिल्ल समाजाची होती पण तिचा इतिहास जर बघितला ना लहानपणी
बकरांची दावण बांधलेली शबरी आईचं लग्न ठरलेलं. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? म्हणले, बेटा तो लग्न करायचंय ना, तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून. जर एवढे जनावर मरत असतील मग लग्नच नाही करायचं म्हणते शबरी आई. जर एवढे जनावर मरत असतील मग लग्नच नाही करायचं म्हणते. हो, लग्न करणंच नाही म्हणे, जनावरे जर मरतच होते ते म्हणजे ऐकूनले समजणं बहिणी सोन. जनावरे मरायला नाही पाहिजे भो, मटण मासा खाऊ नाही, ऐकूनले समजणं. बोला ना माया सोन. शबरी माताले वा. शबरी माता कोण होती? जात नाही. मला जात नाही सांगणे, मला फक्त तुमले परिचय कर देणं आहे. मी जातीपातीला अजिबात महत्त्व देत नाही. सुरुवातीला चौथ्यांदा बोलतोय. हां, शबरी माता कोण जातनी होती? भिल्ल समाजाची. म्हणजे जातनी बिल्लीले समजणं मटण मासा खावं नाही. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना मनी लेणारा सांगतो. मालकाने ठेसा मा काळ्या टाकासो ठेसाचं वाद देत नाही. मारी टाकसू एक बुकामा मुका का टाकसू ठेसामा काळ्या टाकासो ठेसाचं वाद देत नाही. तुले फाशीलीन मर जाणार हो आप्पा. विठ्ठल विठ्ठल शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ते एक राजाची राणी होती. पण राजाची राणी असताना एका ठिकाणी कुंभमेळा लागला. कुंभमेळ्यामध्ये जायचा, साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. पतीला सांगितलं मला कुंभमेळ्यामध्ये जायचंय, साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. पतीने सांगितलं तू काय साधारण बाई आहे का? अगं तुला जर जायचं असेल तर तुला अगोदर ढोल नगारे वाजवतील. अगोदर आहे ना लोकांना सूचना दिली जाईल की राजाची राणी निघते म्हणून. हो, आणि त्या प्रसंगाला एवढा घोंगट घ्यावा लागत होता. हो, राजाची राणी आहे, सहज तुझा चेहरा कोणाला दिसायला नाही पाहिजे म्हणून एवढा घोंगट, एवढा मोठा घोंगट होता. अजिबात कोणाला चेहरा दिसायला नाही पाहिजे. हो, आता एवढा घोंगट. साधू संतांचं दर्शन झालं नाही, फिरून आली भगवंताच्याकडे रडत बसली, देवा जर राजाची राणी बनून जर साधू संतांचं दर्शन होत नसेल तर मला असला जन्म नसले श्रीमंती नको, गरिबाच्या परिवारात जन्माला घाल, पण भगवंताचा आणि साधू संतांची सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे. या हेतूनं शबरी माता भिल्ल समाजात जन्माला आली. हो, अजून सांगतो भिल्ल समाजना लोकेस पण काही काही गोष्टी शिकासारख्या राहतीस. तरुण भाऊसले सांगस उजीबाव खावाना सोड देवाना. ते भिल्ल समाजाचे पोरं कितला का दांगडो व्हायला राह ना, त्यासना भाव बंद किंवा गावमा कितला का भांडणी व्हायला राहत ना. जर कोणा लगीन जमना आदिवासीच मा असं देखील का? आदिवासी ना एखादा पोऱ्या ऋषीन उभा आहे तो नाचाली नाही राह ना, असं देखील का? अजिबात नाही. बँड वाजावाला चालून बँड जाऊ द्या दपडा काटो का नाही, अडंग किसना तरी बी नाचान सुरू व्हायचं असं. लगेच नाचानं सुरू त्यासनं. अजिबात हात धरी वडान गरज नाही. बरोबर आहे का नाही? हात धरी वडानी गरज नाही. आपला असले चला ना तात्या, चला ना तात्या पुढे येस, मला नाचता येत नाही, तू शिलक रे. हो, जागा नको अटकाव निघाडीन ना. गंधा मारतून गंधाने कितला येडा पण आहे. बाकी ना ते इथलं ताटा मारातस ना, पंगत चालस आणि असा खुर्चीस ना आजूबाजू फिरतं. सासरायस का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही? माल कोणी विचारत नाही. तू नका पुटीन पाटा बांधा घ्या चेंद रे. लोके काय रे ना, तू काय रे बोक्या बोक्या वातडा वय जाशीर तू रे. कितला येडा पण असे. नाहीतर आदिवासी लोकांना काय मानपान नाही, काय घेणं देणं नाही. महाराज कधी पण रातभर नाचतच त्या. सकाळी माझं कधी पंगत चालू होई ना तरी मित्र सांगता बावड्या चालणार रे, ओ बावड्या चाल रे पंगत चालू होई घेणं रे. तो उलट नको बो राहू दे, रात ना थकेलं झोपू दे बो. शेका काय ह्या बागोबा काही मनमा काय घेणं देणं नाही. आखो सांगस एखादा नवर देवनी माय आदिवासीस ना लग्नेस मा रुसताना दखेले का बहिणी सोन तुम्ही? अजिबात नाही, रुसावतच नाही. नाही ते आपल्या बहिणी एक लगीन मा गोमी एक ताई आहे ना, लगीन मा जायलोर एक ताई जेवता जेवता उठीस नाही कोपराला उभी होती. नवरीन माय, नवरीन मावशी, नवरीन काकू बड्या बाया रावण्या करे, ताई खायल्या ना, ताई जिल्या ना, माल नाही खाणं, माल नाही खाणं. म्हणतं मी कीर्तन काय रे बो बडा खानदेश वय किराय ना आपले चाल म्हणतं म्हणा शब्दना मान राखिली. म्हणतं ताई बड्या बाया रावण्या करे ना खायल्या ना. म्हणतं नाही म्हणे महाराज माल नाही खाणं. म्हणतं आई बहीण काय टेकीन मर जाई रे. नाही म्हणे महाराज माल नाही खाणं. म्हणतं काय होई ना? म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी. म्हणतं जाय काय? म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी. म्हणतं वय न काय? म्हणे मला खोबरान वाटील आहे का? म्हणे तिनं अंगवर सोनं 8-10 तोळ्या सोनं होतं, 10-12 हजारने साडी नेशेल होती आणि 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल देना बानट सुरूत नी. कितला येडापणा आहे. चांगलं येऊ घे ना तडे कसा सत्यानाश करू. हो, पण आपला लोकेच नाही येडापणा. आखो सांगस मला म्हणतो तुम्ही ऐकतच जे शेवटलं म्हटले ते जाते सांग राहिलो मी तुमले. आपला आहेत ना लगीन मा बी गाणं म्हणतील ना, तुमना गाणं त्या जातना बिल्ला लोके राहतस.
पण असा वजन मारताना त्या नैवेद्य देवाला जाताना देवना तटे सुद्धा देवना गाणं म्हणतस. देवना गाणं हो. हे उठर उठर हनुमान तुला माणस लगीन करणा निवतान तुला देनास. हा त्या आदिवासी बाया गाणं म्हणते. आणि आपल्या बाया कोणी टाकी अंगण शिलगायची सुधी काढली. राखेल टाकी शिलगायची सु यंदा राव देवाने ती काढली. काय कावी जायला कोणी टाकी अंगण मा खाट बानट सुरूच नाही. माझा भगवंत शबरीची उष्टीवर खातो महाराज. हो भाव बघितला जात नाही बघितली. हा अजून चला पुढे. तुकोबारायांना कदाचित प्रश्न होता तसा तुमच्याही मनात माझ्याबद्दल प्रश्न असेल. महाराज जर तुम्ही अभंग घेताय भगवंताची स्तुती करताय अशा देवाला शरण जायला सांगताय की त्या भगवंतानं लाज ठेवली नाही पाहिजे भक्ताच्यासाठी. मग काहो एका प्रमाणावर थोडी थांबायला चालणार आहे. अजून दुसरं प्रमाण हो भरपूर प्रमाण सांगता येतील. जसं फॉर एक्झाम्पल महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याच्या जीवनामधलं चरित्र सांगतो महाराज. चोखामेळ्यांना दिंडीत जायचंय वारीला जायचंय आणि त्यांच्या पत्नीचे दिवस भरते येतं. बाईले दिवस आहेत बाळणपणी वेळ जवळ आहे. बायकोला सांग राहणार चोखामेळा म्हणे मला वारीला जाणं शे म्हणे. बायको म्हणे वारीला जाय राहणार म्हणे. हा म्हणे म्हणा बाळणपणी वेळ जवळ येईल शे म्हणे. बाळणपणाची वेळ जवळ आलेली तुम्ही जाताय अहो कुणीतरी असलं पाहिजे जवळ. बाईने सांगितलं तुम्ही जाताय नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुम्ही बहिणीला तरी मनकडे दार द्यायच्यात म्हणे. हा दिवस भरतायत बहिणी सोन तरी सुद्धा नवराला सांग राहिनी वारीला जा म्हणे. रस्त्यावर तुम्ही बहिणीला दाट दिजात म्हणे. आता तुम्हाला जरा प्रसंग राहतात तुम्ही काय सांगतात वारीला जा असं सांगतात तुम्ही. वारीनं जाऊ द्या बाकीने बाया कीर्तनमा जाणारा नवराला सुद्धा फिरा घरचील का देव काय दलाने वय घ्या त्या बक्कालीला कुत्रा वळलंय जातील. कीर्तनले सुद्धा येऊ देत नाही म्हणतो बाकीने बाया. तेवढं बरं आहे चंदनपुरीने बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. हा कारण मी जे बी सांगस ना पटत होता सांगस आठवणं काहीच सांगत नाही. चोखामेळ्याच्या बायकोला दिवस भरता येतं तरी सुद्धा पत्नीनं सांगितलं तुम्हाला जायचं जरूर जा पण ऐका ना तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवावं मी एकटी कशी राहू शकते. महाराज नामचिंतनामध्ये भक्त एवढा धुंद झाला एवढा नामचिंतनात मग्न झाले चोखामेळा. बहिणीला सांगायचं विसरले. बहिणीला सांगणं विसरले. आता विटेवरच्या मालकाला असं वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल मग मी काय कामाचा. विटेवरनं उडी मारली माझ्या जगाच्या मालकानं आणि चोखोबाच्या गाव जवळ चोखोबाची बहीण झाला शारंगार. चोखोबाची बहीण झाला शारंगार. वैरी गुणगार हाका मारी वैरी गुणगार. चोखोबाची बहीण झाला शारंगार. चोखोबाची बहीण झाला शारंगार. वैरी गुणगार हाका मारी वैरी गुणगार. वा बाबा. चोखोबाची बहीण झाला शारंग धरू वहिनी उघडादार हक्क मारी. महाराज गावाच्या बाहेर आलेले माझ्या जगाचे मालक आणि आल्याच्या नंतर मनाशी संवाद साधतात. जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला अगोदर साडी परिधान करावी लागणार आहे. चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी नेसावी लागन. कोण सांग राय नाही कोण स्वतः देव पंढरपूरना मालक सांग राय ना जर चोखोबानी बहीण बनीन जाण्यात मला साडी नेसणी पडीन म्हणे. नऊवार साडी परिधान केली. अजून स्वतःशी संवाद जर मी बहीण बनून जातोय स्त्री रूपात जर जायचं असेल नऊवार साडी नेसावी लागेल. नुसतं साडी नेसून चालणार नाही तर साडी नेसून डोक्यावर पदर घ्यावा लागेल. माझा जगाचा मालक डोक्यावर पदर घेतो बरं का बहिणी सोन. ओ ताई सोन ओ सोन चिडी सोन पदर म्हणतो. हा देवनी सुद्धा पदर लिहेल शे. हो अजून सांगू का आपली संस्कृतीच आहे हिंदू धर्माची. डोक्यावर पदर
डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. बरोबर एक बहिणी सोन राग नाही ना तुमले म्हणा बोलेल ना. बाकीने बाया ज्या गावण्यात बिचारे तिसले पक्क माहिती नाही माय खरं हो माय पलोले आल पाहिजे. बाकीने बाया मरी माय खाव आमनास किडा पाडा सत्यानाश होय. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. बहिणी सांगायला भरपूर आहे पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून सांगा वाटतं. आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या नाही का. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून तुम्हाला बोलावं लागतंय. हो आणि खास करीशने तुम्ही काना देश नाहीत म्हणजे मी तुम्हाला भाऊ आहे तुम्हाला पोरे आहे. मी नाही बोलत कोण बोलीन तुमले. बरोबर आहे का नाही. जडे चुकाऱ्यानं तडे हक्कातीन बोललेस मी, कारण तुम्ही म्हणे माया बहिणी येतेच. दुसरं कोण बोलीन का असं. दुसरं बोलीन त्यानं मुसडं फोट टाकसो मी. मग कोणी काय हिंमत म्हणा घर माहीन बोटे गाल जायतो उपाडी दिसू द्याले. हा पण मी हक्काच आहे म्हणून तुम्हाला बोलतोय. बरोबर आहे ना मयूर बाबा. पदर लिहिले जवा बहिणीस्वन काय ना पदराची ताकद सांगू का तुम्हाला. तुम्ही घर म्हणे सान्या साड्या कितला नाही राहतेस. तुमले हिशोब समजायला पाहिजे म्हणेशीन सोपं करीन सांगस. लगीन म्हणे असा साडी तुम्ही 600 रुपयाने. 600 रुपयाची साडी आहे सहावार साडी. 600 रुपयाची साडी सहावार साडी 600 रुपयाला मीटर कितीला पडलं हो. कितीला पडलं माय हो. 100 रुपयानं मीटर. बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना म्हणजे तो पदर कितला ना पण ना आपले 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे पण तो जर डोकावर राहिना ना असा टोपीवाला बाबा आहे ना तुमना बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतं. कुठे ना माय रे राय पूर्ण. अरे काय माय बापनं वयांचे भू पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाचा पदर आहे पण तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हो अजून प्रमाण म्हणून सांगस. आपला खानदेशनी पोरगी राष्ट्रपती होईगी माय कोण प्रतिभाताई पाटील. खानदेशनी पोर राष्ट्रपती होईगी पण एखादा फोटो देखाडा बिगर पदर ना शेका पहिनी सोन. एक बी फोटो पदर बिगर ना नाही शे. राष्ट्रपती होईगी मन माय तरी पदर पडू देणार नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नाही पलो तिरपा खोचिलेस ओ काकू ओ संगो काकू पदरले ओ बहीण. तू अजून खिचडी वाट राही ओ काकू. हा बचत गटनी मिटिंगला जात पदर तिरपा खोचिलेत येडी अक्का. मस्त पदर लिव लग्नच माझा ते 10-12 हजारने साड्या नेसतील. काही काही बाया पैसा आला बाहेर आहे ना 15-20 हजारने साडीलेस 15-20 हजारने साडीलेस पलो तिरपा कोशिलेस आणि 75 न पडक गुंडाईन फिरस येडी. म्हणजे आता थंडी आता बरोबर आहे बा. आता थंडीमुळे बरोबर आहे. उन्हाळा माबी 10 हजारने गरीबनी बाई सुद्धा 2 हजारने साडी नेस 2 हजारने साडी नेस पलो तिरपा कोस 75 न पडक गुंडायलेस येडी. नाही ते काय तेवढं बरं आहे. अगो चंदनपुरी मा तशा बाया नाही ते. डोक्यावर पदर घेतला पाहिजे माय हो. जर माझा जगाचा मालक पदर घेत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला उदाहरण म्हणून आहे आपल्याला शिकायला भेटतं याच्यातून. हो पदर लिहिलो पण पदर लिहामुळे ना असा जीव करस ना जीबाईनं पदर लिहिला राह ना असं वाटत बापरे बाप नांदुरी गणनी देवीजी राहिनी बा असं वाटस. हा पदरवाली बाईल देखा ना दादा असं वाटस ना गणनी मालकीनं जी राहिनी भाऊ. आणि बिगर पदरनी बाईल दख का मला असं वाटस हो बापरे दिनले चुरेल कधी पे राहिनी रे. हा भयान फरक पडस हो. आपण साडी ते बरं आहे साडीनं बरं आहे. आपण एक ते नवीनच वस्त्र येले आपल्याकडे ना तू घुशी राह ना ते कोपरे अजून माझगाव मा नाही ते प्लॉटीस मा घुसेले अजून ते नवीन एक वस्त्र येले. कोणतं बहिणी सोन कोणतं गाऊन त्याला ते म्हणा असा जीव करस मा दुकान मा जाईन सुद्धा चाकू घाली माट टाकू असा जीव करा ना त्या गाऊनला. ज्ञान मी मारी टाकतो राव देवा ना त्याला एखाद दिन. काय घुशी जायले वारं काही सुधरत नाही माले काय त्या गाऊन मा. अरे साडी नेसून जेवढी बाई सुंदर दिसते तेवढी ते गाऊन पाहूनवर दिसत बाबा अजिबात नाही. हो साडीनी बाई जेवढी सुंदर दिकस गाऊनवर दिकत नाही. गाऊन घालेल बाई कशी दिकस माहितीये का. आपण त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देतस मजाने दिकतीस हो. हा ते का माप मारास नाही फिटिंग मारास का आडून तोडून सत्यानाच राहतो मजाने दिकतीस बहिणी नका घालत जा त्या गाऊन. मस्त साड्या नेस जा वजन मारा जा हो सोनचिडी सोन हो गाऊनवाल्या बहिणी सोन. आणि गाऊन जर घालान सवय पडीत जायले ना गाऊन घालान सवय पड जायले आपला गाऊन घालून गरमात पळा ना आपला रूम बाहेर निघाणच नाही. कारण तुम्ही मजाने दिकते जगाला कच्ची मधना ब्याईन मर जाईना चोरेड समजेल निघान नाही बहिणी सोन बाहेर.
मस्त साडी नेसो. पहिल्या बायात ना नऊवार साडी नेसायच्या. सहावार साडी पण चांगली नेसलं पाहिजे, पण डोक्यावरचा पदर पडला नाही पाहिजे. ही आपली धर्माची संस्कृती आहे. हो, कमीत कमी आहे ना सासराला देखीशने जेटले देखीशने तरी पदर लिहिले हो. डिकरा खोकरासनं ठीक शे बा. मोठला शेत कोणतरी टोपीवाला यासले देखील तरी पदर लिहिले हो. त्यामुळे आपला मायबापनी इज्जत वाढत, आपला सासू सासरानी इज्जत वाढत. पहिल्या बाया इथल्या मर्यादा मारा आहेत ना समोर. त्यांनी जर कोण गावना माणूस आहे ना माय आपला सासरा लागत, जेट लागत, किंवा आपला ते मोठा आहे सुनबाई वैखे बी नाही कोण आहे काय तरी मोठा माणूस राय ना वावरमाय जरी ये ना तरी असं तोंड तिरप करीन उभी राय. त्या माणूसला निघी जाऊ दे आणि मग मन माय रस्ता काढे. बरोबर आहे ना माया? हो बरोबर आहे ना? हो, वैयक नाही पायक नाही. कोणतरी माणूस ना मर्यादा ठेवणी पडेल. तो निघी जाय तो मन माय जाय. आता कसं काय वातावरण आहे? कोण यान काय जाऊ द्या हो. आता ते मन बहीण सगळा सासरानं बी छातीनं बिल्ल मोठ टाकाल करस. हातेनं वातावरणच बोगस आहे महाराज. आणि गोष्ट अशी आहे ना, आपण त्या बहिणीशी करते ना अपेक्षा ठरवून आपण सुद्धा तेवढा खरा उतरायला पाहिजे. मयूर बाबा खरं आहे का नाही? नामदेव बाबा काय मत आहे तुमचं? तुमले ते आमने आयराने अख्खी समजस. आपण सुद्धा तेवढी मर्यादा पाडायला पाहिजे. पहिला या दोतरवाला बाबा बसलेत ना, या सुनबाईना समोर बायको संगे सुद्धा बोलायला घाबरेत. नको आपला जर तोल घ्या सुनबाई काय विचार करी मन सासराल काय सुमारा नाही माय बोला ना. म्हणजे पहिला सासरा एवढी मर्यादा ठेवत सगळी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत. म्हणजे बायको जवळजवळ सगळीच रास, पण बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत. एवढी मर्यादा होती हो. सुनबाई काय विचार करीन भो. पहिला सासरा आणि आतेना सासरा त्या सुनबाईंसमोर इथलची चड्डी घालीन गरमा फिरतो. ओ भाऊ अरे तू मोठी चड्डी घाल रे. ओ म्हणा काका. ओ भाऊ तू इथलची चड्डीवर फिरची, ती बहीण कशाला पदरली रे. ओ आई बा काय दांगडू घाला भो तुम्ही. काय सत्यानाच करणार हो नियम ना. तुम्ही चड्ड्या तरी घाला जा. अरे ओ काका हो बोलता सुशिक्षित वय जा तुम्ही, पण चड्ड्या लंबल्या छेलगाव जा. अरे बावन विठ्ठल विठ्ठल भगवंताचा गावात प्रवेश करणारा हो. गावात प्रवेश करण्याच्या आधी दर्जामा शिरान पहिले पायमाना चप्पल हातमा लिहिनात म्हणा जगना मालकनी काय कर. पायमाना चप्पल हातमा लिहिनात. पहिल्या बाया मायर त्यांनी जरी येत ना तरी गाव मागू सांग टाइमला दर्जा मावण्यात का चप्पल काढलेत नाही हातमा धरेत. हो पहिल्या बायाच नाही इथला नियम होतात गाव मागू सांग पहिले चप्पल हातमा धरेत. बाबा बरोबर आहे ना. आता चप्पल घालाशिवाय रांतीत नाही. इथलं उलट होई जायचे. पहिलं काहीच राहू दिलं नाही. लोकेशनी गणच बदली घे. कितलं बदली घे सांगू का? मला सरपंच साहेबांनी सांगितलं म्हणे महाराज गण नियम कीर्तन म्हणत पण जरा का धूमधडा का होई जाऊ दे याच्यात म्हणे. मला काय येडी आहे ना मी. मला येडी सासर काय मायर काय दोन्ही सारखाच येत ना. मला तुम्ही जसा वाका देना तसं पार पाडस मी. मला काय घेणं देणं. पहिलं काहीच राहिलं नाही. पहिले इथला नियम होता ना, नवरा बायकोनी भांडण जरी होई जाय, नवरा जर सुटी पण वाय लवकर रांधी ठेव मी येस वावर माहितीत लाग मा तेवढा 1 तास मा मन माय रांधी ठे. आणि नवरा येतात जेवण करतात झोपेन खाटगादी बी टाकी ठे. बरोबर आहे ना माडी? एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. हाको राग जर दरी बटनो हाको येईन हाको गो माली त्यांना ते रांधी ठेव दे माय. आणि रांधी ठेव म्हणजे लगेच खाटगादी टाकी ठे. खाताच पुढी नाव. इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आतेल्या बहिणीसले आता इथलं परिवर्तन होय ना. मन बहीण आरताली का ना उपास धरलेच गेली मा चॅपेत फिरस नाही. भाऊ पोरसले झोका देस. ओ आपा हो सोनचिड बठ्ठा नियमना सत्यानाश करणार लावत रे तुम्ही. बाकी ना ते रोज संध्याकाळ कांदा टमाटा कापी देतं खिचडीले. जवळजवळ 95% तीच परिस्थिती आहे बा प्रत्येकनी. फक्त बाकीना हुशार आहेत ना दरवाजा लाईन कापतात सापडतात नाही. बाकीना बोया बाया दरवाजा उघडा राहायचा तर मित्र गर्दी करलेतच. इथलाच फरक आहे. पण कापी ते बटर राहणार कांदा टमाटा अवघडे राव. पहिलं काहीच राहिलं नाही. मी नुसतं जुनं सांगस ना तरी आपलं कीर्तन होई जात बाबा. नुसतं जुनं सांगा तरी कीर्तन होई जात. काहीच राहिलं नाही पहिलं. बरोबर आहे की नाही? पहिल्या बाया गावमागुसान पहिल्या पायमाना चप्पल हातमा धरली आहेत. इथला नियम होतात हो. हा ते चप्पल घालाशिवाय रांतीत नाही. एक बाईना माल फोन होणार म्हणे. रविकिरण महाराज म्हणलं काय तुम्ही लई नियम सांगतात म्हणले हिंदू धर्माचे. म्हणलं झालं काय ताई? म्हणले त्या पहिल्या बाया एवढी नियमात वागत होत्या. ते अशिक्षित होत्या. काही हार आहे मार नाही रे. इथला जीव थोडी सांगिर ना त्यांना बुकिर नाही. बट्ट चवनच करत तू म्हणून बलायले तिने ती इज्जत लिहत.
बसिले मन दादा ओ भाऊ बसिले रे वय राहणार धंदा होऊ दे रे भाऊ खपी राहणार म्हणा माल कपू दे रे ओ मन सोन चिड. खरं तर मयूर बाबा संधू बाबा हे जे वातावरण आहे ना मला हे वातावरण बघून आनंद वाटतो. मी सहज जरी बोलतो ना बाबा तरीही आमचे कानादेशातले लोक हसतात आणि मला हाही आवडतो ना की हसत राहावं माणूसने. हो जसं मी चंदूबाबांची स्तुती केली मयूर बाबा की मला बघितल्याच्या नंतर पहिला परिचय आमचा पण बघितल्याच्या नंतर स्माईल दिली म्हणजे कुठंतरी असं वाटतं की यार हृदयापासून माणूस चांगला आहे. कारण थोडा हसलं तर माणूस फ्रेश होतो समोरचाही आणि थोडा हसी देव बाबासने हसं मला थोडं असं वाटणं बट आपल्यासारखा साधा बोला लोकेश येत आपल्यासारखा लोकेश येत असं वाटच नाही का. जसं आता तुम्ही हशी राहणार ना मन बी चित लाग राहणार मी सहज बोल राहणार तरी हशी राहणार. कसं आहे ना कोरत राहून शेंगा सापडत राहण्यात ना ते शरा करायला चित लागस असं कोरता शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागत बट वावर फिरेनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे उलगेल वावर मा बशी गई तू रे आप्पा बट वावर फिरेन मुठभर शेंगा. हो लोक असे पाहिजे हो सहज बोलणं तरी अशी राहणार पुरं चित लाग राहणं म्हण. हो आणि तुमले गॅरंटी तीन सांगस हो तरुण भावांना तर सांगणंच आहे पण खास करी म्हातारा बाबाचे सांगस मना कीर्तनमा जरी मधमा काही द्वेष नाही होईन ना तुम्हाला मनमा काही किंतु परंतु नाही ठेवन मनाबद्दल दिल खोलीन जरा हशिली ना मायच्यान सांगस म्हातारा बाबा असले 6 महिना तुमले ॲटी किंवा नाही आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा मला खूप 50 दी टाका ना मला बोलायला जग नाही मग पैसाच निकडे काय जगा ना पैसा कमायले सो माणूस पैसा काय भूषण दायरा नाही. खरंच लई दिलदार लोक येत राहतो तुम्ही परिसरातले 1 नंबर कामशे. हो या मग तुमले बी आनंद आहे माल बी आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या जगाच्या मालकानं गावात प्रवेश केला चोखोबाच्या दारावर थाप टाकली आवाज दिला का वहिनी अगं दरवाजा उघड ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला सोयराबाईनं बघितलं तर माझी ननंदबाई आपण ती खरी ननंदबाई होती का. माझा विटेवरचा मालक भक्ताची भक्ती बघून जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा. विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावात आलेला. चोखोबाच्या दारात जाऊन दरवाजावर थाप टाकली हाक मारली वहिनी उघडा दार हाक मारी. हो घरात प्रवेश केला महाराज चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. किती दिवस हो किती दिवस चोखोबाच्या घरात भगवंत कामधंदा करत होते. किती दिवस महिना मग फक्त 2 दिन कमी एवढी सेवा चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करतोय. मला इथं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात ऐका. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय. आता इथं क्वेश्चन आहे जर स्त्रिया रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या बरोबर आहे ना माया. रजस्वला स्त्री असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. खरं तर आपण भगवंताला विराजमान केल्याच्या नंतर प्राण प्रतिष्ठा केली म्हणून प्राण आहे त्याच्यामध्ये हे आपले भाव आहे. पण नास्तिकाच्या नजरेनं जर बघितलं दगडाची मूर्ती आहे त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही मंदिरामध्ये. दगडाच्या मूर्ती समोर 4 दिवस प्रवेश नाही या. पर किती उदार अंतकरणाचा आहे माझा जगाचा मालक की भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा आहे हो इतका उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की भैया अशा देवाला शरण जा अशा देवाला शरण जा की तो भक्ताच्यासाठी किती खालच्या